आवडीचे क्षेत्र निवडल्यास यश निश्चित. सिने अभिनेत्री शीतल पाटील. आपल्या अंगातील लपलेली कौशल्य वेळेत ओळखल्यास कोणत्याही क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करता येते. यासाठी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शाळेची माजी विद्यार्थिनी सिने अभिनेत्री शीतल पाटील यांनी केलं आहे. त्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील होते. ते पुढे म्हणाल्या की यश मिळवण्यासाठी आत्मशोध महत्त्वाचा असतो. कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी वेळेत एखाद्याच्या अंगभूत प्रतिभेची ओळख पटवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधी आणि त्यांच्या ताकदीचा शोध घेण्यास आणि विकसित करण्यास प्रेरित करणं आवश्यक असल्याचं तिनं म्हटलं आहे. यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील, ज्येष्ठ शिक्षक उदय पाटील, MM धुमाळे, महेश कडाळे यांनी मनोगत व्यक्त केली. त्याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सिने क्षेत्रात यश संपादन केले याबद्दल शाळेच्या वतीनं शीतल पाटील हिचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक RS खोबडे यांनी केले तर आभार RM पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन सई भोसले यांनी केले. कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. म्हणजे शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर हे तर होतोच आपण, पण ह्यापेक्षा आपल्याला जे आवडतं ना त्यात आपलं करिअर आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे आपल्या आवडीची जी गोष्ट असते ती लादली जात नाही आणि जेवढ्या आवडीनं तुम्ही ती गोष्ट करताय तेवढी ती सक्सेस होते. म्हणजे तुम्ही एखादं ध्येय ठेवून केलं ना, म्हणजे आवड असली तर ते सक्सेस आहे ना पाठीमागून येतो तुमच्या, त्याच्याकडे तुम्हाला नाही जावं लागत, ते तुमच्याकडे येतात, तुम्हाला सक्सेस हा नक्की मिळतोच. मला कळायला 10 वर्ष लागले, पण मी केलं त्यात करिअर. 2 वर्ष घरी कोणाला माहिती नव्हतं. मी 1 वर्ष वर्कशॉप केला, 1 वर्ष आरशासमोर उभी राहून प्रॅक्टिस केली. 200-200, 300 ऑडिशन्स फेल होतात. मी पहिल्याच ऑडिशनला सिलेक्ट आहे. पण मी लगेच नाही गेले. मी जेव्हा शिकले त्याच्यानंतर 1 वर्ष मी रूम मध्ये आरशासमोर प्रॅक्टिस करायची आणि सगळे झोपले ना माझे मिस्टर माझ्या ऑडिशन्स बनवायचे, पाठवायचो. असं करून मी ह्या फील्डमध्ये हळूहळू एंटर झाले. पहिला मला छोटा रोल मिळाला, म्हणजे ठीक आहे चालेल. नंतर पण एक छोटा, पण ते छोट्यातून माझं प्रोफाईल आहे ते मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं. एक कॉल येतो मला अचानक आदल्या दिवशी, मी स्वयंपाक करत असते कामावरून येऊन, मला मॅडम उद्या फ्री आहात का? तर म्हटलं हो आहे. तर आम्ही वज्र प्रोडक्शन झी मराठीमधून बोलतोय. डिरेक्ट चॅनेल करून कॉल येणं नॉट अ जोक, म्हणजे एवढं सोपं नाही आहे. तर हा सर बोला ना. तर ते म्हणतात की तुम्हाला देव माणूस मध्ये कॅरेक्टर लागतंय आणि तुमचे फोटो पाठवा. मी फोटो पाठवले, दुसऱ्या सेकंदाला रिप्लाय आला की तुम्ही सिलेक्ट आहे आणि सकाळी 8 वाजता तुम्हाला साताऱ्याला पोहोचायचे. आणि अशा प्रकारे त्या सिरियलमध्ये मी गेले. ह्या अगोदर 2 पिक्चर झाले, पण पिक्चर रिलीज व्हायला टाइम लागतो, त्यामुळे लोकांना नव्हतं माहिती. पण सिरियलचा प्रोमो जेव्हा आला टीव्हीवरती, काही लोकांचे स्वतःहून कॉल आले, अरे तू दिसतीये, म्हणजे आपण दिसतोय हे जेव्हा मला कळलं त्यानंतर मग मी स्टेटस ठेवला, सगळ्यांना सांगितलं. तोपर्यंत नव्हतं सांगितलं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सैनिक टाकळी.